ज्या प्रकारे आपण बघितलं एक व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेकडनं समोर आलेला आहे, ज्यामध्ये आमदारांची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न ठाकरेंची शिवसेना करताना पाहायला मिळते। ज्या पार्श्वभूमीवर वारंवार सांगितलं जातं की खासदारांनंतर आमदारांमध्ये सुद्धा फूट पडेल आणि त्यामुळेच आपण बघतोय की उद्धव ठाकरेंसोबत हे सर्व आमदार साधारणपणे आपण बघितलं 17 विधानसभेचे आणि 5 विधान परिषदेचे आमदार असे साधारणपणे 22 आमदार या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि उद्धव ठाकरेंसोबत आपण आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न इथे या व्हिडिओच्या माध्यमातून केला जातो आणि ही आमदारांची एकजूट ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दाखवली जाते। अर्थात आपण आमदारांना विचारतो की बैठकीमध्ये नेमकं काय झालं। त्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे आपल्याला सविस्तर या सगळ्या संदर्भात सांगतील। उद्धव ठाकरे थोड्याच वेळात या बैठकीतनं बाहेर येतील आणि माध्यमांशी संवाद साधतील। त्यामुळे साधारणपणे तासभर ही बैठक चालली आणि जी माहिती आपण घेतो ज्यामध्ये पक्ष मजबूत ठेवण्याचा प्रयत्न, कारण खासदार जरी 6 खासदार जरी गेले तरी कार्यकर्ता आपल्या सोबत राहायला पाहिजे, पदाधिकारी आपल्या सोबत राहायला पाहिजे, यासाठी आमदारांना काही सूचना करण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच उद्धव ठाकरे शनिवार रविवार सोमवार हे 3 दिवस 6 मतदारसंघामध्ये दौरा करणार आहेत। त्यासंबंधी सुद्धा काही सूचना आमदारांना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे खासदार जरी फुटले तरी आमदार आपल्या सोबत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला जातोय आणि तशा प्रकारच्या चर्चा आपल्या आमदारांसोबत उद्धव ठाकरेंनी तासभर केलेली आहे। त्यामुळे मतदारसंघातले प्रश्न, निधीचा प्रश्न अशा विविध विषयांवर ही तासभर चर्चा झाल्याचं कळतंय। निश्चितपणे आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असेलच। मात्र या बैठकीची वेदांत आणखी एका कारणासाठी चर्चा झाली, ती म्हणजे 4 आमदार या बैठकीला हजर राहिले नाहीत। त्यांची नेमकी कारणं काय असतील ती आता समोर येतीलच, त्यातली काही जणांची कारणं समोर आलेलीच आहेत। मात्र या चौघांच्या अनुपस्थितीकडे कसं बघितलं गेलं या बैठकीमध्ये, त्या अनुषंगाने काय वातावरण दिसलं? जी माहिती आपण घेतली या 4ही आमदारांनी पक्षाला कळवलेलं आहे आपण अनुपस्थित का राहत आहोत। याचं पहिलं कारण जर आपण बघितलं तर यामध्ये राहुल पाटील यांनी एबीपी माझाला सुद्धा प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की विधान परिषदेचा आज निकाल होता आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये ते होते आणि त्यामुळे आपण पक्षाला कळवलेलं आहे की आपण या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही। त्यासोबतच सुनील शिंदे आणि त्या संजय देरकर यांच्याशी सुद्धा आपण संपर्क साधला। त्यांचं म्हणणं आहे की काही त्यांच्या गावी कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाही, तर संजय पोतनीस यांच्याशी आपला संपर्क होऊ शकले नाही। मात्र पक्षाकडून सांगण्यात येते की 4ही जे आमदार अनुपस्थित आहेत त्यांनी आपली कारणं ही पक्षाला कळवलेली आहे। त्यामुळे उर्वरित जे आमदार आहेत 22 आमदार हे या बैठकीला उपस्थित आहेत, कारण विधानसभेचे 20 आणि विधान परिषदेचे 6 असे हे 26 आमदारांपैकी 22 आमदार हे आज निश्चितपणे वेदांत आता उद्धव ठाकरे बोलतात का याकडे आपलं लक्ष असेल। तुम्ही आमच्यावर असेच उपस्थित राहा। यानंतर एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया। बघत रहा एबीपी माझा।